नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आपला संकष्ट चतुर्थी आहे. आज संकष्ट चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर चला, आता चहा ठेवते आणि आपला चहा चालू आहे. उपवास म्हटला ना तर आपलं सगळं चहा पाणी, सकाळी देवाची पूजा वगैरे असं आवरणं चालू असतं. आता तुळशीला पाणी झालं आणि आता आपलं सूर्याला पाणी टाकणं झालं. आता चहा वगैरे घेते आणि आपल्या पुढच्या कामांना सुरुवात करते. सकाळची सुरुवात आपल्या नवीन आशेने, नवीन उमेद, नवीन जोशाने चालू होते. तर आपलं नवीन रोजच आपली रोजची सकाळ झाली की आपल्याला रोजचीच कामाची सुरुवात होते. तर चला, आता मी चहा घेते आणि आपल्या पुढच्या कामांना सुरुवात करते. आपल्या आता देवपूजा करायची आहे. खूप छान अशी मस्त आपल्या देवांची पूजा वगैरे. आज गणपती बाप्पाचा दिवस आहे, त्यामुळे गणपती बाप्पांचे आज आपली जेवढी सेवा झाली तेवढी सेवा करून घ्यायची आहे. तर चला म्हटलं, आता देवांची पूजा वगैरे करून घेते. पहिले चहा घेतला, त्यांना चहा दिला, त्यांना पाणी दिलं. नंतर मी पाणी घेतलं, मी चहा घेते आणि नंतर आपली सुरुवात होणार आहे. मुलं आता दोघी पण दादू क्लासला गेला आणि ताऊ पण आता आवरते. तर चला, तांब्याची भांडे घासून घेतली आणि आपली देवाची पूजा झाली. देवांची पूजा काही तुम्हाला सगळंच काही दाखवणं शक्य होत नाही. तर मी पटापट नंतर देवाची पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर तुम्हाला दाखवते. मी आज खूप छान अशी फुलं पण भेटलेली होती मला. मस्त गोकर्णीची फुलं भेटलेली होती, चांदणीची फुलं, आणि देवघरांमध्ये फुलं राहिली की खूप छान वाटतं. तर बघा, आज माझ्या देवघरामध्ये एवढं प्रसन्न वाटत होतं ना, खूप छान. धूप दिवा दाखवला आणि खूप भारी वाटत होतं. आपली सकाळची सुरुवात, आपली देवांची पूजा वगैरे धूप दिवा दाखवलं की तेव्हापासून सुरुवात होते. तर आणि माझी सुरुवात सकाळच्या देवांपासूनच सुरुवात होते. मी लवकर पटापट आवरून देवांची पूजा वगैरे झाली, तुळशीला पाणी, इकडे तिकडं झाडांना पाणी झालं की मग माझी सुरुवात होते. तर बघा, आता मस्त साबुदाणे टाकून घेतलेले होते. मी साबुदाणे उठल्यानंतर लवकरच टाकून घेतलेले होते. बघा, खूप छान झालेले. तर मोकळे मोकळे मस्त आपले साबुदाणे भिजून गेलेले आहेत. आता आपल्याला आहे ना, आज मुलांना पण मी साबुदाणेच करून घेतलेले. म्हटलं चला, सगळेजण साबुदाणे, आणि आपण आज बटाट्याचा शिरा करून घेणार आहे. तर बटाट्याचा शिरा खूप छान लागतो. आम्ही पहिले केलेला आहे, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू थोडा. तर मी आता दाखवते तुम्हाला. मी पाणी ठेवलं बटाटे टाकण्यासाठी आणि हा बटाटा जास्तीचा मोठा आहे त्यामुळे मी तो चिरून घेतला. बाकीचे छोटे छोटे तर अख्खेच टाकून दिलेले, आणि तो जास्त मोठा आहे मग तो कच्चा राहून जातो. तर मी बटाटे टाकून दोन शिट्ट्या घेऊन घेतल्या कुकरच्या. नंतर तिकडे शेंगदाणे भाजून घेते. आपण आता पटापट करून घेणार आहेत आणि ताऊ माझे कपडे धुवून घेते. तर मी आज फक्त स्वयंपाक म्हणजे फराळ करायला लागली. तर बघा, आपले बटाटे मस्त झाले आणि आता आपण त्याचे साल काढून त्यांना असं मस्त त्यांचं साल काढून पूर्ण असं बारीक करून घेणार आहे. तर आता बघा, पूर्ण बटाटे मस्त झालेली आहेत. मी साल काढून घेतलं आणि आपल्याला आता पहिले इकडे मी साबुदाणे करून घेते, नंतर आपला शिरा करून घेते. तर साबुदाणे जोपर्यंत होईल ना तोपर्यंत साबुदाणे करून घेते आणि साबुदाणे करून घेते. नंतर मग आपला शिरा होईल. शिरायला काही टाईम नाही लागणार. म्हटलं चला, पहिले साबुदाणे व्हायला टाईम लागेल म्हणून पहिलेच साबुदाणे करून घेते. तर बघा, आता मस्त आपण आज चटणी टाकूनच करणार आहेत. त्यांना चटणी टाकून आवडतात, तिच्या पप्पांना, तर मग मी चटणी टाकूनच करून घेते. तर पहिले चांगलं तेलात टाकून मिक्स करून घेतलेलं आहे साबुदाण्यांना. नंतर मग आपण त्याच्यामध्ये चटणी टाकायची आणि नंतर दाण्याचं कूट टाकायचं. तर खूप छान होतात मोकळे मोकळे. तर बघा, आता मी चटणी टाकून घेतली, नंतर शेंगदाण्याचं कूट टाकून घेतला आणि आपण आता चांगलं मिक्स करून घेणार आहेत आणि नंतर आपलं नमक टाकून घेतलं आणि झाकण. पहिले सुरुवातीला थोड्या वेळ आपण असं गॅस चालू हलवतच राहायचं आहे. नंतर मग आपण त्याला चांगलं मिक्स करून थोड्या वेळ झाकण ठेवतो. नाही तर मग काही काही साबुदाणे थोडे चांगले नसले तर त्यांचा असा गोळा तयार होतो. तर त्यासाठी ना त्यांना पण जास्त वेळ झाकून ठेवावं लागत नाही, परत परत असं मिक्स करावं लागतं. तर चला, चांगलं असं मिक्स करून घेते आणि नंतर मी आता थोड्या वेळ वाफवायला ठेवते. नंतर मग आपल्याला पण अजून थोडी चटणी कमी वाटली तर परत मी अजून चटणी टाकून देते. म्हटलं चला, थोडी चटणी कमी वाटते. आणि मग आता आपण थोडंसं त्याच्यामध्ये अजून साबुदाणे राहून गेले, म्हणजे बाकीचे काढून ठेवले होते. म्हटलं जास्तीचे होतील पण मुलं पण खाणार आहेत, तर म्हटलं चला जाऊ दे, अजून थोडे साबुदाणे कुठं ठेवू. तर मग मी सगळेच साबुदाणे करायला घेतले आणि सगळेच साबुदाणे करून घेते. तर बघा, आपले सगळे साबुदाणे मस्त छानचे असे मोकळे मोकळे मस्त झाले. आता मी इकडे कढई ठेवली. आपले कढईमध्ये तूप टाकून घेतलं. आपल्याला आहे ना बटाट्याचा शिरा करून घ्यायचा आहे. बटाट्याचा शिरा उपवासासाठी खूप छान असतो ना, आपल्या देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी म्हटलं आपलं साजूक तूप टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये बघा आपलं हा बटाट्याचं साल काढून आपण पूर्ण मॅश करून घेतलेलं होतं आणि ते आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत आता याच्यामध्ये तुपामध्ये.
जसा आपला शिरा लागतो ना तसाच छान लागतो. मला पण आवडला म्हणून म्हटलं चला आता पण बटाटे होते तर करून घेतले. तर आता आपण देवांना गोड दाखवणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला मस्त आता साखर टाकून घ्यायची. साखर टाकून घेतली आणि अजून परत मिक्स करून घ्यायची. गोड कमी जास्त तुमच्या अंदाजानुसार टाका. आम्हाला जास्त गोड आवडत नाही तर मी फक्त अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. आणि आता चांगलं मिक्स करून घेते. नंतर तुम्हाला काजू बदाम जे टाकायचं काजू बदाम टाकून द्यायचे. विलायची चालणार नाही आपला उपवास असल्यामुळे. नाही तर आपण उपवासाच्या दिवशी नाही जर केलं म्हणजे उपवासाच्या दिवशी केला तर विलायची टाकायची नाही आणि इतर दिवशी जर केला तर तुम्ही विलायची वगैरे जायफळ सगळं टाकू शकता. तर आज आपण फक्त काजू बदाम असे टाकून घ्यायचे आहे. पण मी फक्त त्याच्यामध्ये बदाम टाकून घेतले आणि म्हटलं चला आता पटक्यात आहे ना आपण देवांना दाखवून देऊ आणि मग आपलं फराळ करायला सुरुवात. त्यांना थोडं ड्युटीला घाई होत होती तर मग मी पटक्यात आपलं पटकन थोडं झाकण ठेवून घेतलं. एक वाफ काढून घेतली. 5 मिनटं फक्त वाफवून घ्यायचं आहे. तर बघा खूप छान असं मस्त झालं आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये आता थोडे बदामाचे तुकडे टाकून देणार आहे आणि आपण म्हणजे मला लवकर लक्षात आलं नाही त्यामुळे पहिलेच वाफवायच्या पहिले मी टाकलं तर चालतं. पण मला लक्षातच आलं नव्हतं. मग नंतर मी ना बदामाचे तुकडे घेतले आणि म्हटलं हा एका बदाम दिसले मला तर म्हटलं मग चला अजून परत बदामाचे थोडे तुकडे करून घेतले आणि ते टाकून दिले. तर बघा आता राहिलेल्या याच्यामध्ये टाकले आणि चांगलं मिक्स करून घेतले आणि आता आपण एका वाटीमध्ये आपण देवांना दाखवणार आहेत. आता देवांसाठी खूप छान असं मस्त वाटीमध्ये काढून घेतलं आणि जेवढं सजवलं ना तेवढं भारी वाटतं आपल्या ताट. तर बघा मी आता देवांना खूप छान असं मस्त दाखवून दिलं आणि त्याच्यावरती एक असं बदामचं हे ठेवून दिलं. खूप छान असं वाटत होतं म्हणजे आपल्या डोळ्याला छान दिसलं ना तर देवांना सुद्धा खूप छान असं दिसेल ना आवडेल. तर बघा मी खूप छान असं मस्त देवांना नैवेद्य दाखवून दिला आणि आपल्याला पण असं भारी दिसलं ते म्हणजे डोळ्याला छान वाटलं ना तर भारी वाटतं. तर मी एक केळी होती केळी पण ठेवलं प्रसादा म्हणून आणि आपल्या प्रसादामध्ये आपलं आज आपल्या गणपती बाप्पांना आपण बटाट्याचा शिरा केलेला होता. खूप छान असा झालेला होता. त्यांना पण आवडला मुलांना पण आवडला. खूप छान झाला. मी आता फराळ करायला बसते. तर या तुम्ही पण सगळे फराळ करायला. आणि कसा वाटला तो बटाट्याचा शिरा ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण खाऊन बघा करून बघा. खूप छान लागतो. उपवासाच्या दिवशी म्हटलं चला आता 20 रुपये किलो बटाटे होते ना तर बटाट्याचा शिरा पण करून घेतला आणि खूप भारी झालेला आहे. मी पण खाऊन पाहिला आणि खूप छान लागतो आहे. मस्त झाला. मला पण आवडला आणि मी आता फराळ करते. कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर सबस्क्राईब करा.